आणि बातमीपत्राची सुरुवात आताच्या एका महत्त्वाच्या ताज्या अपडेटनं करतोय। एकीकडे ठाकरेंचे नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांची एका लग्न सोहळ्याला एकत्र उपस्थिती पाहायला मिळाली आहे। मंत्री दादा भुसे यांच्यासह शिंदेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख जे आहेत म्हणजे जिल्हा प्रमुख आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहसंपर्क नेते रवींद्र मिर्लेकर, माजी आमदार वसंत गीते एकत्र पाहायला मिळाले आहेत। सोशल मीडियामध्ये हा फोटो व्हायरल झालेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे 10 ते 12 नगरसेवक आणि एक बडा नेता शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची गेल्या 2 दिवसांपासून शहरात चर्चा सुरू आहे। मालेगावचे शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख संजय दुसाने यांच्या मुलाचं काल नाशिक शहरातील डेमोक्रेसी लॉनवरती लग्न होतं आणि त्याच वेळी हा फोटो पाहायला मिळालाय, जेव्हा दोन्ही म्हणजे शिंदे आणि ठाकरे यांचे नेते एकत्र दिसले। प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रांजल, सविस्तर सांगा। मुळातच आपण जर पाहिलं वैष्णवी, तर नाशिकमध्ये सध्या नाशिकच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चा रंगलेली आहेत की ठाकरेंच्या शिवसेनेचे 10 ते 12 नगरसेवक हे शिंदे सेनेच्या मागावरती आहेत। दरम्यान याच पार्श्वभूमीवरती रवींद्र मिर्लेकर जे ठाकरे सेनेचे सहसंपर्क प्रमुख आहेत ते नाशिक दौऱ्यावरती आलेले होते। त्यांनी बैठका देखील घेतल्या। मात्र हे सगळं काही सकाळी घडलेलं असताना सायंकाळी आपण जर पाहिलं तर नाशिकच्या डेमोक्रेसी लॉन्स वरती जे शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख आहेत संजय दुसाने यांच्या मुलाचं लग्न होतं आणि या लग्न सोहळ्याला शिंदे सेनेचे नेते यासोबतच ठाकरे सेनेचे रवींद्र मिर्लेकर असतील, माजी आमदार वसंत गीते असतील हे एकत्र होते। मंत्री दादा भुसे आणि रवींद्र मिर्लेकर जे आहेत ते शेजारी शेजारी देखील लग्नाच्या मंचावरती उभे आहेत, हे देखील पाहायला मिळालं। आणि पुन्हा एकदा हा सर्व विषय जो आहे तो चर्चेत ठरतोय। सोशल मीडियामध्ये करतोय फोटो जे आहेत ते व्हायरल होत आहेत। त्यामुळे एकंदरीतच आपण बघितलं तर नक्की शिंदे सेना असेल किंवा ठाकरे सेनेमध्ये नक्की चाललं काय, ज्या काही चर्चा सुरू आहेत 10 ते 12 नगरसेवकांच्या, ते नगरसेवक खर्च जाणार आहेत का, हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ठाकरे सेनेच्या महापालिकेच्या गटनेत्यांकडून देखील सांगण्यात आलं होतं की आम्हाला 5-5 कोटी रुपयांची ऑफर दिली जाते, काही एजंट हे नेमले जात आहेत, असं देखील आरोप करण्यात आलेला होता। त्यामुळे एकंदरीतच आता भविष्यात नक्की राजकीय वर्तुळात काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरलं। अर्थातच प्रांजल, पाहावं लागणार आहे नाशिकचं समीकरण कसं नेमकं आता बदलतंय की पुन्हा काही नवीन चर्चा होत आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।